श्रद्धा ही मनुष्याच्या डोळसपणावर तर अंधश्रद्धा ही मनुष्याच्या मूर्खपणावर बेतलेली असते। स्वामी काय झालं? असे मध्येच का थांबलात? बाळ्या, आता हे असे लाडू पुन्हा खायला मिळतील की नाही शंकाच आहे। का का नाही खायला मिळणार? अहो हे दोघं तर तुम्हाला नेहमीच लाडू आणून देणार। देतील रे, पण यातला गोडवा तसाच राहील की नाही कोणास ठाऊक। म्हणजे काय ते येणाऱ्या काळात कळेल तुला। स्वामी एक विचारू? श्रीपाद आणि सदाच्या आयुष्यात काही विपरीत घडणार नाही ना? बाळ्या, याचं उत्तर हो आणि नाहीही। नेमकं सांगायचं झालं तर ते दोघेही कसे वागतील यावर ते अवलंबून असते। यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत त्या दोघातलं मैत्री बंधन अतूट राहिलं, अभेद्य राहिलं तर काहीही होणार नाही। पण जर का ते तसं राहिलं नाही तर मात्र ओ सदानंदराव, अरे काय सदानंदराव, लय खुशीत दिसताय। हो, अरे पण तू इथं कसा? अरे तुझ्याच मागावर होतो। माझ्या मागावर कशा बाई? हा, अरे एक गोष्ट विचारायची होती तुला। आमच्या सखू बद्दल मला सांग, आमची सखू कशी वाटते तुला? कशी वाटते म्हणजे? ये बघ, आता तू प्रश्न नको करू, उत्तर दे। अरे लेका बायको म्हणून कशी वाटते तुला? लई लई जीवापाड प्रेम करते रे ती तुझ्यावर, लई सुखात संसार करेल ती। हे बघ, माझं लग्न ठरलंय गौरीशी। हे बघ, झालं तर नाही ना लग्न? ऐक तर, झालं तर नाही ना लग्न? तू सखूशी लगीन कर। हे बघ, तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता, एकत्र खेळलाय, आपण शेजारी आहोत। जर आपलं ना आता पण जुळलं तर? हे शक्य नाही। अरे पण का शक्य नाहीये? अरे किती वेळा तेच सांगायचं? माझं गौरीवर प्रेम आहे आणि तिचं माझ्यावर। आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत। हे बघ, तू दुसऱ्या कुणाशी लगीन केलं तर माझ्या सखूचं मन मोडल रे, लई वाईट वाटेल तिला। पण माझा काही इलाज नाहीये। हे बघ, मी तिला दरवेळी समजून सांगितलेलं की तिने मला विसरून जाणंच योग्य होईल। अरे गाड्या, असं नको करू, जरा विचार कर। हे बघ, मी माझ्या ऐपतीप्रमाणे तुला हुंडा पण देतो। हे बघ, त्याची काही गरज नाही। माझं लग्न गौरीशीच होणार। साधा, अरे असं एकदम तोडू नको, जरा विचार कर, जरा येळ घे। हे बघ रामा, ज्या गावाला जायचंच नाहीये ना, त्या गावाचा रस्ता धरायचा नसतो। मग काय आता बोलणंच खुतलं। चला। अरे गर्दी कसली इथं? ये बघू आपण। सखू, हे माय, हे काय झालं तुला? हे बाय, डोळे उघड ना। हो, मी आलोय। ये सखू, डोळे उघड। हे माय, काय झालं हिला? रामा, तुझी सखू गेले रे। अरे मागच्या वेळेस जीव दिले ते ना। म्हणलं होतं तुला, येडा वाकडं करू नको। आज पातूर माझं ऐकलं ना सगळं? त्यावेळेस नाही ऐकलं, मला एकट्याला टाकून गेली तू। तुझ्यामुळं जीव दिलाय तिला। काय पण बनवू नकोस। मी काय केलंय? तू तिला नाही म्हणलास लगीन करायला, होय म्हणलं असतं तर केलं असतं का तिने असं? मी नकार दिला म्हणजे काय माझा दोष आहे का? मी तिला सांगितलं होतं माझ्या मनात तिच्याबद्दल काही भावना नाहीयेत म्हणून, पण नाही ऐकलं माझं तिने।
तुला ज्या सांगितलं तेच सांगितलं होतं रे तिला. हे बघ, माझ्या रुगच बिनबुडाचा आरोप करू नकोस, सांगून ठेवतोय तुला. आरोप नाही करत, खरं तेच बोलतोय मी 100 वेळा ओरडून सांगेन की माझ्या बहिणीचा जीव तुझ्यामुळे गेलाय. अरे 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 काय करताय का तुम्ही दोघं जण? सदा, अरे रामाची एकुलती एक बहीण गेले रे. पण तू तरी समजून घे ना. जा बघू तो इकडून. रामा, तुझं दुःख मला समजतंय. तुझ्यावर फार वाईट प्रसंग ओढवलाय. पण तू आता स्वतःला सांभाळ, शांत हो. हे बघ, आता हिचे अंत्यसंस्कार करायला हवेत ना, त्याची तयारी करायला हवी ना आता. नाही, आता यो रामा शांत बसणार नाही. आता तुझ्या बहिणीला लाथाडून तू तुझ्या मित्राच्या बहिणीशी लग्न ठरवलंस काय? तुला आणि तुझ्या मित्राला याची किंमत मोजावी लागल. मी तुम्हा दोघांना बी बर्बाद करीन. नीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय आता मी काय स्वस्थ बसणार. आई, सकून असं का केलं ग? माझा नकार इतका मनाला का लावून घेतला? इतक्या पातळीला जाऊन तिने निर्णय कसा काय घेतला? जीव दिला असं का केलं ग आई? सकून सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर तरळतोय बघ. फार हळवी होती पोर. ते झालं ते खूप वाईट झालं. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की त्या मुलीला माझ्यामुळं जीव गमवायला लागला. तर मला आयुष्यभर अपराधी असल्यासारखं वाटणार. अरे सदा, तू स्वतःला कशाला बोल लावून घेतोयस? यात तुझं काहीही चुकलेलं नाही. तिने तुझ्यावर एकतर्फी प्रेम केले, पण त्याच्यात तुझं काय चुकलं रे? आई, हे सगळं खरं आहे, पण मनाला एक टोचणी लागून राहिली आहे ग. गौरीशी लग्न ठरलं होतं तर ते आनंदात होतो मी. हे सगळं घडलं त्याच्यामुळं सगळा आनंदच विरून गेलाय. हे बघ, मी काय सांगते की तू आता फक्त तुझा आणि गौरीच्या लग्नाचा विचार कर. आई, आता दुसरं काही सुचतच नाहीये ग. हे बघ सदा, याचं कारण एकच आहे, तुझं मन अशांत आहे. आता यावर एकच उपाय आहे. तुझं जर मन शांत नसेल तर तू आणि श्रीपाद उद्या सकाळी स्वामींकडे जा. तेच काहीतरी मार्गदर्शन करतील. काय रे, एकटाच आलास? तुला एकट्याला बघायची सवय नाही आम्हाला. स्वामी, मी खूप चिंतेत आहे हो. आणि या चिंतेचा भार मला श्रीपादवर टाकायचा नव्हता, म्हणून त्याला घेऊन नाही आलो. अरे मित्र हे फक्त सुख साजरं करण्यासाठी नसतात, तर अडचणीच्या प्रसंगी सोबत करण्यासाठी सुद्धा असतात. अरे सुख सोबतीने साजरं केलं की वाढतं, आणि दुःख सोबतीने सहन केलं की कमी होतं. विसरलास तू? अरे श्रीपाद तुझा जीवाभावाचा मित्र ना. मग तुझ्या समोर एखादी समस्या उभी राहिली, अडचण निर्माण झाली, तर त्याची कल्पना आधी तू श्रीपादला द्यायला हवी होतीस. त्याला सगळी वस्तुस्थिती कथन करायला हवी होतीस. त्याला इथे सोबत न घेऊन येण्यात तू मोठी चूक केलीयस. पुन्हा अशी चूक करू नकोस. माफ करा स्वामी, पण काल जे काही घडलं त्याच्यामुळे मन खूप बेचैन आहे. काय करावं काहीच कळत नाही, म्हणून तुमच्याकडे धाव घेतली स्वामी. स्वामी, काल एक आखरीतच घडलं. माझ्या शेजारी राहणारी सखू आहे ना, तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला. कारण मी ठरलो स्वामी, तिचं माझ्यावर प्रेम होतं, पण माझं गौरीवर प्रेम आहे. माझं लग्नही ठरलंय तिच्याबरोबर, आणि
तिला कळलं म्हणून तिने जीव दिला स्वामी. मी चुकीचा ठरलो, माझ्याकडून चूक झाली स्वामी. तर मी काय करू? सखूच्या बाबतीत जे घडलं ते तिचं प्राक्तन होत. तू स्वतःवर दोष घेऊ नकोस. गौरीशी लग्न कर. स्वामी, पण गौरी बरोबर लग्न केलेलं योग्य ठरेल? अर्थातच तू गौरीशी लग्न कर. तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होईल. पण काय स्वामी? सावध राहा. येणारा काळ कठीण अनिष्ट असेल. म्हणजे स्वामी? म्हणजे त्याची प्रचिती तुला घ्यावी लागेल. म्हणून सांगतोय, सावध राहा, खंबीर राहा. काय शिपाई बुवा, आज इकडे कसं काय येणं केलं? काय माझ्या जमिनीबद्दल बोलायला आलात की काय? नाही, सदांनी इथं आलाय ना, त्याला भेटायचं होतं. सदा इथं? अहो नाही, तो इथं नाहीये. तो त्याच्या घरी असेल. अहो त्याच्या घरी नाही येतो, म्हणून इथं आलो. सदा घरी नाहीये? मला न सांगता कुठे गेला असेल? बरं, तुमचा काय निरोप आहे ते मला सांगा. सदा भेटला की मी त्याच्या कानावर घालतो. ती सदाची नदीकाठची जमीन आहे ना, सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची आहे, म्हणून महाराजांनी मला पाठवले. वा, धर्मशाळा बांधायची? लोकांची खूप सोय होईल तिकडे. हो, आणि सदाची जमीन वापरतायत म्हटल्यावर सदालाही खूप आनंद होईल. आणि हो, या जमिनीच्या बदल्यात सरकारकडून मोठा आणि सकस असा जमिनीचा तुकडा देण्यात येणार आहे. वा वा, हे तर फारच छान. त्या जमिनीचे हे कागदपत्र आहे, त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या आहे. एवढ्या घेऊन ठेवल्यात तर तुम्ही? नक्की घेतो. ठीक आहे, नवीन जमिनीचे कागदपत्र आले की मी घेऊन येतो. बर, येतो. ठीक आहे. वा 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 शिपाई बुवा, एकदम चोख काम केलं तुम्ही. हा? ठीक आहे, तुमच्या चोख कामाचे रोख पैसे. हा, पण काम अर्धच झाल्या. पुढं काय करायचंय तुम्हाला चांगलं ठाव आहे. हो, पुढे काय करायचं ते पक्क डोक्यात आहे माझ्या. तुम्ही पुढच्या पैशाची तयारी ठेवा. हा, आपलं काम चोख करा आणि रोख पैसे घेऊन जा. अरे श्रीपाद, तू कधी आला? बस ना, बस बस. नाही सदा, ते मी बसतोच. पण काय रे, माझ्याच घरात मला पाहुणा असल्यासारखं काय सांगतोयस तू बसायला? बरं, मला न सांगता कुठे गेला होतास? तुला कसं कळलं की मी बाहेर गेलो होतो ते? हा, ते सगळं नंतर सांगतो मी तुला. पण आधी सांग, मला न सांगता कुठे गेला होतास? हा, ते मी स्वामींकडे गेलो होतो. स्वामींकडे? तेही एकटाच, मला सोबत न घेता? वा सदा वा. अरे अरे माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. पण अरे ते सकूचं सगळं घडलं त्याच्यामुळे मनस्थिती काय ठीक नव्हती रे. खूप अस्वस्थ व्हायला होत होतं. म्हणून म्हणलं जरा स्वामींकडे जावं आणि मन मोकळं करावं, म्हणून गेलो होतो. अरे पण सदा, मला सांगितलं असतंस तर मीही आलो असतो तुझ्या बरोबर. वाटलं उगाच कशाला तुला त्रास. त्रास? सदा, तू मला तुझ्या बरोबर घेऊन नाही गेलास म्हणून त्रास होतोय. तुला म्हंटल ना माझं चुकलं, पुण्यांदा नाही होणार असं. आणि तसंही स्वामींनी पण माझी त्याच्यावरनं जाम कान उघडणी केली.
मला म्हणाले त्याला का नाही घेऊन आले म्हणून. हा ते बरं झालं. बरं सदा, स्वामींना जाऊन भेटून आलास, मन हलकं झालं का तुझं? हो पण अरे ते जाऊ दे ना. तुम्हाला सांगते, तुला कसं कळलं मी घरी नव्हतो ते? सदा, अरे महाराजांचा शिपाई आलेला, तुझ्या जमिनीची कागदपत्र घेऊन आलेला. आधी तो इथंच आलेला, पण तू घरी नव्हतास म्हणून माझ्या घरी आला. ह्याच्यावर तुझ्या स्वाक्षऱ्या हव्यात. अरे तुझी ओढ्याकाठची जमीन आहे ना, तिथं सरकारला एक धर्मशाळा बांधायची. बरं, त्या जमिनीच्या बदल्यात सरकार तुला चांगली आणि सकस जमीन देणार आहे. आणि जोपर्यंत ती जमीन तुला मिळत नाही तोपर्यंत तुझी जमीन ही तुझीच राहणार. मंजूर आहे तुला? अरे मान्य नसायला काय झालं? अरे एवढं चांगलं कर्म घडणार आपल्या हातात ना. म्हणजे थांब थांब, मी आलो स्वाक्षरी करून आलो. नाही नाही, अरे आधी ही कागदपत्र वाचून तर घे. अरे तू बघितलेस ना, मग काय बघायचं तर. आलोच मी, थांब. आय आय ग. हा अशी झालं बाबा. बरं सदा, अरे लग्नाचा बार कधी उडवायचा? नाही, मी लग्नाची सगळी तयारी करून ठेवली. अरे लगीन आता म्हणजे अरे ते सकूच आत्ताच. स्वामी काय म्हणाले लग्नाबद्दल? हा, स्वामी म्हणाले की आता लगीन करायला काय हरकत नाही म्हणून. हा मग सदा, एकदा स्वामींनी होकार दिलाय म्हटल्यावर. अरे पण स्वामी हे पण म्हणाले की इशारा दिलाय त्यांनी. इशारा काय रे? त्यांनी सांगितलं जरा सावधान राहिलं पाहिजे. आता ते कशापायी कशामुळं कोणाच ठाऊक. सदा, अरे ते म्हणतात ना, शुभ मंगल सावधान. हा तेच. अरे तसंच काहीतरी त्यांना म्हणायचं असेल. असेल. बरं सदा, मी येतो आता. लग्नाची उरली सुरली तयारी पण करायची. उद्याच आपण लग्नाचा बार उडवून टाकू काय? बरं सदा, सखूचं ते प्रकरण विसरून जा आता. येतो मी. नांदा सौख्य बरे. अरे काय करतोय? काय हवालदार साहेब, आंधळ आहे सगळा? शेतात काम करतो दिसत नाही होय? थांबव हे सगळं. थांबू? हो. माझ्या शेतामध्ये तुम्ही मला काम करायला का अडवताय? तुझं शेत? हा मग? अरे बेट्या, आता ही जमीन सरकारच्या मालकीची झाली आहे. काय? हो. अहो, जोवर ते मला दुसरी जमीन देत नाही तोवर ही जमीन कशी काय घेतील? असं कागदपत्रात लिहिलेलं आहे, त्याचं काय? सदा कशा पाय उतत घालतो यांच्याशी? सांगितल्याला लक्षात ठेव. ठरल्या का काय झालं? अरे रामा, हे लोक काय म्हणतात? या जमिनीत मला काम करायला बंदी आहे म्हणून. अरे पण ही जमीन आता तुझी राहिलीच नाही ना. हा? तू इकलीस ना सरकारला. अरे मी कुठं इकली? ती बदल्यात दुसरी जमीन मिळाली की मग व्यवहार पूर्ण होणार ना. ठरल्या का आता दुसरी जमीन कशी मिळेल? तू पैसे घेतले ना त्याचे. पैसे?
अरे कुठले पैसे? अरे ते शिरपातनी घेतले ते. श्रीपादने घेतले? अरे तुला काही अडबीड लागले का? श्रीपाद कशाला गेले पैसे? घ्या, जशा कागदपत्रांवर सह्या घेतल्या तसे पैसे घेतले. म्हणजे? अरे अरे किती रे बोळा तू. आता स्पष्टच सांगतो म्या, त्या शिरपादनं तुला फसवून खोट्या कागदपत्रांवर तुझ्याकडून सह्या करून घेतल्या आणि परस्पर जमीन पण विकली. ए रामा, तोंडाला येईल ते बरोबर नको सा. श्रीपाद असं करणं शक्य नाही. अरे बाबा, तुझ्या जमिनीवर तुझा काहीच अधिकार राहिला नाही पाहतोयस, तरी तुझा विश्वास नाही. हे बघ रामा, श्रीपाद माझा फक्त चांगला मित्र नाही, माझ्या मोठ्या भावासारखा आहे तो. तो असं करणारच नाही. का विश्वासघातकी नाहीये तो. आता तू तुझ्या डोळ्यानं पाहिल्यावर आणि कानानं ऐकल्यावर तो विश्वास बसल. चल आपण शिरपादच्या घरी जाऊ. चल चल ना, चल. हा, हे घ्या. बाकी काही म्हणा शिपाई बुवा, या जमिनीनं मला चांगला साथ दिलाय आणि सरकारला ही जमीन विकल्याचा मला चांगला फायदाही झाला. बरं, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मला. अहो, आपला स्वभावच आहे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा. हा, आणि आपला स्वभाव आहे आनंद साजरा करण्याचा. त्यामुळे हे घ्या लाडू, तोंड गोड करा. अरे हो, श्रीपाद नाही, तो नाही, मग आम्ही त्याच्याशिवाय अन्नग्रहण कसं काय करू? त्याच्याशिवाय आमचं वर्तुळ पूर्ण होणार नाही. आणि ते झाल्याखेरीज आम्ही अन्नग्रहण करणार नाही. स्वामी, आम्हाला ते अन्न थोडंही लागणार नाही. आम्ही निघालो. स्वामी, स्वामी, पाहिलंस, स्वामींना सुद्धा हे पटलेलं नाहीये. हे बघ, तू आता झालं गेलं विसरून जा आणि श्रीपादशी असलेलं वैर संपव. नाही आई, ते झालं ते विसरता येणं शक्य नाही. श्रीपादने आमच्या मैत्रीच्या मुळावर घाव घातलाय. आता आमची मैत्री कायमची संपली आहे. नमस्कार स्वामी. त्या रामाची हत्या झाली आणि आमचा सदावर संशय आहे. तुमचा संशय योग्य आहे. हे काम सदाच करू शकतो. जा, पकडा त्याला. ठीक आहे. सदा, सदा कोण तूच आहेस ना? हो, मीच. काय झालं? तू रामाचा खून केलायस. त्याच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला पोलीस चौकीत न्यायला आलोय. अहो, पण मी कोणाचा खून नाही केलाय. अहो, ऐकून घ्या माझं. गौरी, आई, आई, आता काय करायचं? हे बघ, तू श्रीपादकडे जा आणि त्याच्या कानावर सगळं घाल. तोच ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढेल. जा जा लवकर. स्वामी, स्वामी, माझ्या मुलाचं रक्षण करावं. गौरी, दादा, गौरी शांत हो, शांत हो. काय झालंय सांग बघू, काय झालंय? का रडतीयस अशी? दादा, यांना शिपायांनी अटक केली. ते म्हणतात की यांनी रामाचा खून केलाय. रामाचा खून केलाय? नाही नाही गौरी, काय बोलतीस तू? हे दादा, दादा, माझं सौभाग्य वाचव दादा. गौरी, गौरी शांत हो. जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मित्राला आणि तुझ्या कुंकवाला काहीही होणार नाही. मी काही होऊन नाही देणार त्याला. चल चल, आपण कचेरी चल. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सदाला सोडून द्या. अरे पण रामाचा खून केलाय त्यांनी. नाही साहेब, सदाने रामाचा खून केलेला नाहीये. रामाचा खून मी केलाय. हो.
रामाची आणि माझी दुश्मनी होती, म्हणून मी त्याचा काटा काढला. मी सदाला सोडा. मला वाटलं नव्हतं तू खुनी असशील, पण जो माणूस मैत्रीचा खून करू शकतो तो कोणाचाही खून करू शकतो. पण बरं झालं तू स्वतःच कबूल केलंस. साहेब, रामाचे खुनी हे आहेत. गावात लूट करून पळत होते. गावातल्या लोकांनी पाहिले रामाचा खून करताना. गावातल्या लोकांनी सांगितलं आम्हाला, म्हणून ह्यांना पकडले. रामाचा खून यांनी केलाय? हो साहेब. टाक यांना आतमध्ये आणि काढ सदाला बाहेर. ठीक आहे साहेब. अरे चल. अरे मगाशी तू खोटं बोललास, तुला फाशी झाली असती. हो साहेब, आणि ती मी हसत हसत स्वीकारली असती माझ्या मित्रासाठी. आणि मी ह्याला फसवलं नाहीये हे सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग होता माझ्याकडे. अरे सदा, श्रीपाद म्हणतो ते बरोबर आहे. त्यानं तुला फसवलेलं नाहीये. अरे हे सगळं तर रामाचं कारस्थान होतं. तुमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये तो फूट पाडायला बघत होता. काय? हो. म्हणजे श्रीपाद, तू मला फसवलं नाहीस. तू माझ्यासाठी मृत्यूला कवटाळत होतास. श्रीपाद मित्रा, मला माफ कर. सदा, दोस्तीत माफी मागायची नसते. ए सदा, आता तरी गैरसमज दूर झाला ना? स्वामींचीच कृपा झाली हो. माझी दोन्ही लेकरं एकत्र आली. आपण सगळे आता स्वामींच्या दर्शनाला जाऊया. हो. स्वामी, तुमच्यामुळे माझ्या दोन्ही लेकरातला गैरसमज मिटला. हे होणारच होतं. आम्हीच ही रचना केली. या दोघातली मैत्री अबाधित राहावी म्हणून आम्हीच हे सगळं घडवून आणलं. स्वामी, सगळी चूक माझीच होती. मी सगळ्या गोष्टींची शहानिशा करायला हवी होती. नाही स्वामी, मी वयाने मोठा आहे. मी याला समजवायला हवं होतं. अरे आता चूक कोणाची याच्यावरून पुन्हा भांडणार का? ही चूक पुन्हा आयुष्यात होणार नाही याची खबरदारी घ्या. अरे आपल्या नात्यामध्ये गैरसमज शिरकाव करायला लागला तर त्याला वेळीच रोखा. आपलं नातं विश्वासाच्या पायावर उभारलेलं हवं. म्हणजे मग कोणीही तिसरा येऊन आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. तुमच्यातली मैत्री ही ईश्वराने दिलेली अमूल्य अशी सुंदर भेट आहे. जपा. गैरसमज नाती संपवतात. तुमच्यातली मैत्री बळकट करा, म्हणजे ती जन्मभर टिकून राहील. स्वामी, तुमच्यामुळे आमचा संसार अबाधित राहिला. स्वामी, तुमच्यामुळे आमची मैत्री अतूट राहिली. स्वामी, आमच्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद सदैव असू दे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे मांजर आडवं गेलं. आता परत 5 पावलं मागं जावं लागणार. स्वामी पाहिलात तो माणूस? काय खेळ चाललाय पहा. अहो, चालता चालता मध्येच थांबला काय, मागे फिरला काय. समोरून मांजर काय आडवं गेलं, झालं धाबं दणाणलं याचं. बळे कशी रे ही माणसं. अरे मांजरासारख्या प्राण्याबद्दल ह्या असल्या अंधश्रद्धा मनात बाळगतात. काय तर म्हणे मांजर आडवं गेलं तर कार्यसिद्धीला जात नाही. आपण योजलेल्या कार्यात बाधा येते म्हणून घाबरून काही पावलं मागे येतात, खोळेपणा चालू ठेवतात.
मग एकाचं बघून दुसरा करतो, दुसऱ्याचं बघून तिसरा करतो. मनात कसल्या तरी अंधश्रद्धेचा कचरा बाळगतात. होय स्वामी, पण स्वामी आपण जिचं पालन निष्ठेने करतो ती श्रद्धा की अंधश्रद्धा हे कसं ओळखायचं? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक कसा करायचा स्वामी? बाळ्या, संध्याकाळी सूर्य क्षितिजावर असताना पाहिलंयस का रे कधी? हो पाहिलंय स्वामी. तो क्षितिजावर असतो ही श्रद्धा. लोक म्हणतात की तो मावळला, ही अंधश्रद्धा. अरे सूर्य आपल्या जागेवरच असतो, तो कसा काय मावळणार? हा फरक आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात. श्रद्धा ही डोळस असते, अंधश्रद्धेच्या नावातच आंधळेपणा आहे. श्रद्धा ही भोळी असते, वेडी असेल पण मूर्ख नसते. अंधश्रद्धा मूर्ख असते. स्वामी इतक्या मार्मिकपणे यातला फरक तुम्हीच सांगू शकता. बाळ्या, अरे तो चोळ्या आला नाही अजून. आमचा नैवेद्य नाही आणला त्यांनी अजून. आम्हाला कोण भूक लागली आहे? होय स्वामी, मी पाहून येतो. अगं नैवेद्य तयार झाला की नाही? उशीर होतोय. आले. हा घ्या, झालं. काय ग, तू अशी घाबरलेली का? अहो, घरात घुबडाचा आवाज येतोय. काय? हो. काही नाही ग. अगं कसला घुबडाचा आवाज? तुला उगाच आपले काहीतरी भास होत असतील. नाही बाबा, भास नाही, मलाही आवाज येत होता. आणि आता नाही, काल रात्रीपासून आवाज येतोय. मला तर त्या आवाजामुळे झोप देखील लागलेली नाही. मला फार भीती वाटते हो. घुबडाचा आवाज येणं अपशकुनी असं म्हणतात. अगं कशाला उगाच तिळाचा ताड करतेस? अगं रात्री कसले कसले आवाज येत असतात. बरं मला आधी सांग, तू ते घुबड पाहिलंयस का? नाही, मी पाहिलं तर नाही, पण आवाज येत होता. तेच तर, नुसती शंका आहे म्हण की. घुबड वगैरे काही नाही. हा बरं चला, मी निघतो, आधीच उशीर झालाय, स्वामींकडे जायचं. आणि हो, मी पण आज माझ्या मैत्रिणीकडे शारदाकडे जाऊन येणार. बरं ठीक आहे, जाऊन ये मैत्रिणीकडे. हा चल येतो. सोळप्पा, अहो तुमच्याचकडे यायला निघालो होतो. नैवेद्याची वाट पाहतायत स्वामी. आज जरा उशीरच झाला नाही? हो, त्या घुबडाच्या प्रकरणात उशीर झाला करा. घुबड? हो, बायको सांगत होती की घरात कोणा घुबडाचा आवाज येतोय म्हणून. दृष्टीच काही पडत नाही. घाबरली होती बिचारी. तिची समजूत काढण्यातच वेळ गेला. चालायचंच, होतात कधी कधी असे भास. बरं चला, आपण चालता चालता बोलूया, आधीच उशीर झाला. ए, कुठे चाललास पुढे? मला भूक लागली. येडी कुठली? ए, येडी नाही मी, तू येडा. तुझा बाय येडा, तुझा पुरा खानदान येडा. गांधीवी समोरून गेल्यावर त्याचं नव्हतं व्हायला थोडाच वेळ लागतो. चल. ए नोकर, मी पाटली नाही, पाटली. बाळप्पा, हो ही आपल्या पाटलांचीच बायको ना? अहो आतापर्यंत तर व्यवस्थित होती, काय झालं हिला? अहो यांचं असं काय झालं? अहो गांधदेवीचा कोप झाल्यावर होत्याचं नव्हतं व्हायला थोडाच वेळ लागतोय. अवेळी गांधदेवीच्या समोरून गेली, मग काय गांधदेवीने झपाटलं. गांधदेवीच्या समोरून जायचं म्हटल्यावर थोडा वेळ काळ बघावा लागतोय का नाही? अहो काय बोलताय तुम्ही? अहो बाळप्पा, बरोबर बोलतोय मी. अहो गांधदेवीच्या समोरून जायचं म्हटल्यावर
देवीचं तंत्र पाळावं लागतं. फार कडक काम आहे ते. वेळी अवेळी तिच्या समोरून जायचं नाही. पण समजा जाणता अजाणता कोणी समोरून गेला, तो नियम मोडला, मग काही खरं नाही. समोरून जाणाऱ्या बायका मुलांना झपाटते ती, आणि झपाटलं की मग लोक उतारा म्हणून तिच्या समोर नारळ ठेवतात, नाहीतर कोंबड्या कापतात. तसं कुठं केलं तर मग कुठं ठीक होण्याची आशा बाळगायची. कळलं? पाहिलं चोळप्पा, अहो यांना आता काय आणि कसं समजवायचं? बरं सांगून तरी ते ऐकणार आहेत का? हा सर्व प्रकार आपल्याला स्वामींच्या कानावर घालायला पाहिजे. चला चला. काय रे बाळ्या, चोळ्याला बघायला म्हणून गेलास तो तूही तिकडचाच झालास. स्वामी, गावात एक नवीन भानगड सुरू झाली. लोकांचं असं म्हणणं आहे की गांडदेवी समोरून वेळी अवेळी जाणाऱ्या बायका पोरांना ती झपाटते. आपल्या पाटलांच्या बायकोलाही तिने झपाटलं असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणून ती असं वेड्यासारखं वागते. स्वामी, लोकांच्या मनात हा गैरसमज खूप झपाट्याने फोफावत चाललाय. कोणाच्या डोक्यातली कल्पना आहे कोणास ठाऊक. तू काळजी करू नकोस, योग्य वेळी आम्ही त्याचा बंदोबस्त करू. काय रे चोळ्या, आज तुला घरून यायला उशीर का झाला? सगळं व्यवस्थित आहे ना घरी? होय स्वामी. मग हरकत नाही, ठेवतो नैवेद्य इकडे. बाळ्या चोळ्या, समाजातून अंधश्रद्धेचं निर्मूलन करणं हे एक मोठं कार्य आहे. होय स्वामी. अरे नंदीबाईला सारख्या नुसत्या माना नका डोलवू. हे कार्य तुम्हा दोघांनाही पुढे न्यायचंय. तूर्तास या अंधश्रद्धेचा बंदोबस्त आम्ही करू. हे का तुमचं औषध? हे औषध घेतल्यावर मला मूल होईल ना? अहो 100%. हे औषध घेतलं की तुम्हाला मूल होणार. ही काळ्या दगडावरची रे. एक पथ्य पाळावं लागेल. अहो तुमच्या उपायातही पथ्य आहेच का? हो, पथ्याशिवाय काय होते होय? पथ्य असं आहे की काही झालं तरी मंत्रलेला धागा उतरवायचा नाही आणि सांगितलेलं मंत्रपाठन करायचं. सखू, ए सखू. जी बाईसाहेब. या दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन ये. होय. आणि हो, हे वैद्यभाऊ आहेत ना, यांच्याकडून तपासून घे. तुझी आणि माझी समस्या एकच आहे ना? अगं, तुलाही बाळ होत नाहीये ना? अगं, हे वैद्यभाऊ आहेत ना, यांच्याकडे रामबाण औषध आहे. या औषधाने ना तुझ्या घरी नक्की पाळणं हरलेल. हो बाई, मला या उपायांची काय बी गरज नाही. का ग? हो बाई, स्वामी आहेत माझ्या पाठीशी आणि ते समज ठीक करतात. अगं बाई, आमचाही विश्वास आहेच की स्वामींवर, पण इतरही प्रयत्न करायला काय हरकत आहे? हो, पण स्वामी असताना कशाला दुसरं तिसरं उपाय शोधायचं? आपण तर सगळं स्वामींवर सोडलंय. बरं बाईसाहेब, स्वयंपाकघरातलं काम मी अर्धवट सोडल्या. मी येते. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अहो, तुमच्या लक्षात आहे ना, आज माझी बहीण येते रेणुका. नाही, तिला आणायला जायचंय ना. तिला गावातलं काहीच माहिती नाहीये. अगं लक्षात आहे माझ्या, तू नको काळजी करूस, मी घेऊन येतो तिला. शारदे, तुला काय हवंय ते कळत नाही का आम्हाला? भगवंत ज्याला जे द्यायचं ते त्याच्या पद्धतीने त्या वेळी देत असतो. पण त्यासाठी माणसाचे प्रयत्न देवाभिमुख हवेत. परमेश्वरावर ठाम श्रद्धा हवी, आणि श्रद्धा उपासनेतून येते. उपासना डोळस भक्कम असायला हवी, याची जाणीव तुला करून द्यायचीये. त्यासाठी तुला काही परीक्षांना सामोरं जावं लागेल. त्या परीक्षांना सामोरं जा.